बातमी राजकीय वर्तुळातून समोर येते। शेतीच्या नुकसानीवरून आता आरोप प्रत्यारोपांचं राजकारण चांगलंच रंगलेलं आहे। आदित्य ठाकरेंनी चार्टर प्लेन घेऊन यावं आणि एका तासात शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन 3 वर्षांनंतर फोटोशूट काढावा, पुतणा मावशीचा प्रेम दाखवावं, याच्यासारखं दुर्दैव नाही अशी टीका कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे। तर धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्राची संपर्क वाढवावा असा टोला यावरून आदित्य ठाकरे यांनी लगावलाय। तर एकीकडे शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसलेला असताना दुसरीकडे मात्र राजकारणी आपलं राजकारण करण्यामध्ये व्यस्त आहेत। शेती नुकसानीवरूनच आता आरोप प्रत्यारोपांचं हे राजकारण चांगलेच रंगलेलं आहे। आदित्य ठाकरे यांच्यावर आपण पाहतोय धनंजय मुंडे यांनी हा टोला लगावलाय, तर मुंडेंच्या टोल्याला आदित्य ठाकरे यांनी सुद्धा तसंच प्रत्युत्तर दिलंय। आदित्य ठाकरेंनी चार्टर प्लेननी यावं आणि 1 तासात शेतकऱ्याच्या बांधावर येऊन 3 वर्षानंतर फोटोशूट काढावा आणि या ठिकाणी शेतकऱ्याच्या बाबतीत पुतना मावशीचं प्रेम दाखवावं, याच्यासारखं दुर्दैव तर काहीच नाही। आदित्य ठाकरे असंही मला कळालं की म्हणले की महाराष्ट्राला कृषी मंत्री कोण माहीत नाही। माझं म्हणणं आहे की आदित्य ठाकरेंनी मी एकदा दोघांनी बैलजोडी तिफणीवरती बसावून कोण दोरीत तिफन मारतंय बघावं। मागच्या वर्षीपर्यंत जे गद्दार सरकारमधले कृषी मंत्री होते ते मराठवाड्यातलेच होते, याच जिल्ह्यातले होते। आता पालकमंत्री त्यावेळी देखील फिरकले होते, आता कृषी मंत्री कोणीतरी दुसरं आहे, नाव देखील माहिती नाही महाराष्ट्राला। आपण पाहतो याच्यात राजकारण न आणता खरं तर मदत ही तातडीची झाली पाहिजे।